गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्या बाळा. नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण गोकुळाष्टमी स्पेशल गोविंद लाडू हा एक पारंपरिक पदार्थ आहे, तो करणार आहोत. त्याला सुदाम्याचा लाडू पण बोलतात. चला तर आपण या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी 1.5 कप जाडे पोहे घेतलेले आहेत. त्यानंतर 1 कप सुकं खोबरं घेतलेलं आहे. 1 कप गूळ घेतलेला आहे. खसखस घेतलेले आहे 2 चमचे. वेलची पावडर घेतलेली आहे 1 चमचा. 2 चमचे सफेद तीळ घेतलेले आहेत. ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. 1 कप शेंगदाणे घेतलेले आहेत. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये आपण आता जाडे पोहे आहेत ते घालून घ्यायचे आहेत कढईमध्ये. मंद आचेवरच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत पोहे. बघू शकता तुम्ही 5 ते 6 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवरती. नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा, मस्त असे पौष्टिक लागतात. बघू शकता आपले पोहे सुद्धा भाजून झालेले आहेत. थोडे असे क्रंची झाले की समजायचं आपले पोहे भाजून झालेले आहेत. त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत. 1 ते 2 मिनिटं चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे. बघू शकता तुम्ही. आपले शेंगदाणे सुद्धा मस्तपैकी असे भाजून झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहोत. ड्रायफ्रुट्समध्ये मी बदाम आणि काजू घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. ते सुद्धा आपण 1 ते 2 मिनिटं असे भाजून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही. आपले ड्रायफ्रुट्स सुद्धा भाजून झालेले आहेत. आपण आता हे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये तीळ घालणार आहोत. गॅस मी इकडे मंद आचेवरच ठेवलेला आहे. मग खसखस घालून घ्यायची आहे. 1 ते 2 मिनिटंच हे भाजून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आपले सफेद तीळ आणि खसखस सुद्धा भाजून झालेली आहे. त्यानंतर आपण आता सुकं खोबरं आहे ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडंसं लालसर होईपर्यंत हे सुकं खोबरं आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे मंद आचेवरती. बघू शकता तुम्ही. आपलं सुकं खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे. आपण आता हे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जाडे पोहे आहेत ते घालून घेतलेले आहेत. ते आपण आता बारीक वाटून घेणार आहोत. त्याची अशी पावडर करायची आहे बारीक. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आहेत ते सुद्धा आपण आता वाटून घेणार आहोत. शेंगदाण्यामध्ये आपण आता ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घेणार आहोत. सफेद तीळ आणि खसखस घालून घ्यायचे आहे व मिक्सरला आपण बारीक असं वाटून घेणार आहोत. लगेच नाही वाटून घ्यायचं, असं थोडं थोडं 1-2 वेळा असं फिरवून वाटून घ्यायचं आहे, नाहीतर मिश्रणाला तेल सुटेल. बघू शकता तुम्ही. असं वाटून घ्यायचं आहे चांगलं बारीक. बघू शकता तुम्ही. मी जाडे पोहे असे बारीक वाटून घेतलेले आहेत. त्याची पावडर केलेली आहे जाड्या पोह्यांची. त्यानंतर शेंगदाणे, ड्रायफ्रुट्स, खसखस, सफेद तीळ याची सुद्धा अशी मी पावडर करून घेतलेली आहे. आपण आता ह्याच्यामध्ये जे सुकं खोबरं आहे भाजलं होतं ते असं हाताच्या साहाय्याने क्रश करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये वेलची पूड घालून घेणार आहोत.
त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे व चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण सगळं मिक्स करून घेणार आहोत, म्हणजेच एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत। थोडासा गूळ आहे तो असा थोडासा क्रश करून घ्यायचा आहे। आपण आता हे सगळं मिश्रण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत। परत आपण आता हे मिश्रण थोडं थोडं करून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। परत बघू शकता तुम्ही असं मी बारीक वाटून घेतलेलं आहे। बघू शकता थोडंसं ओलसर झालेलं आहे मिश्रण, घट्ट पण झालेलं आहे। आपण आता हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। असं मी एका बाउलमध्ये मिश्रण काढून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही, तुम्हाला जर हे मिश्रण थोडं कोरडं वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये 1 चमचा तूप सुद्धा घालू शकता। मी इकडे तूप नाही वापरलेलं आहे। आपण आता ह्याचे लाडू करून घेऊया। बघू शकता तुम्ही असे लाडू करून घ्यायचे आहेत मस्तपैकी असे। सोपी रेसिपी पण आहे आणि पौष्टिक सुद्धा हे लाडू आहेत आणि महिनाभर चांगले टिकतात। हवाबंद बाटलीमध्ये ठेवलात तर। बघू शकता आपला गोविंद लाडू तयार झालेला आहे। गोकुळाष्टमी स्पेशल पारंपरिक गोविंद लाडू ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइबर करायला विसरू नका। धन्यवाद।